नमस्कार मित्रांनो, आज आपण एक्सेल मधला सर्वात पॉवरफुल ऑप्शन कंडिशन फॉर्मॅटिंग हा ऑप्शन बघणार आहोत. कळला तर आपण ते शिकण्यास सुरुवात करूया. त्याच्यामध्ये सर्वात पहिलं एक्झाम्पल आपण बघणार आहे. त्याच्यामध्ये हा आपण पूर्ण एरिया सिलेक्ट करून घेणार. त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आपण बघणार आहे हायलाइट ऑप्शन. तर हायलाइट ऑप्शन मध्ये आपण त्याच्यामधला पहिला ऑप्शन आहे ग्रेटर दॅन. ग्रेटर दॅन म्हणजे काय, की आपल्याला काय करायचं आहे की त्याच्यामध्ये 80च्या वरती कोणाला मार्क आहे तर ते मार्क मला इथं हायलाइट करायचे, ते विद्यार्थी मला हायलाइट करायचे. जसं मी इथं सिलेक्ट करून घेणार आणि याच्यानंतर मी इथं याला ग्रीन कलरने हायलाइट करणार. म्हणजे आपण इथं बघू शकता की राहुलला 85 मार्क आहे आणि नेहाला 91 मार्क आहे. म्हणजे काही सेकंदामध्ये हा आपण डाटा इथं शोधून काढला. त्यानंतर पुढील ऑप्शन आहे त्याच्यामध्ये लेस दॅन. त्यासाठी काय करणार आपण इथं लेस दॅन बघणार. तर लेस दॅन मध्ये असं बघायचं आहे मला की त्याच्यामध्ये 40च्या खाली कोणाकोणाला मार्क आहे ते आपल्याला बघायचे. त्यानंतर मी इथं 40 नंबर टाईप करणार. म्हणजे इथं आपल्याला बघू शकता की अमितला आणि करणला इथं 40च्या खाली मार्क आहे. त्याच्यानंतर पुढील ऑप्शन बघणार आहे आपण बिटवीन. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला की आपल्या समोर 50 ते 70च्या वरती मार्क कोणाला ते आपल्याला इथं बघायचे. त्यासाठी काय करणार मी तर 50 नंबर टाईप करून घेणार. पुढे नंबर टाईप करून घेणार 70. म्हणजे हे जे नंबर आहे 50 आणि 70च्या मधले, जर आपण इथं जर व्हॅल्यू जर चेंज केली, समजा जर आपण इथं 70 केलं, पुढे जर आपण इथं 90 टाकलं, तर आपण बघू शकता हे जे मधले जे नंबर आहे ते 70 आणि मधले 90चे. याचा जर कलर चेंज करायचा असेल तर आपण इथं सहज ते कलर इथून तुम्ही चेंज करू शकता. त्याच्यानंतर पुढील ऑप्शन आहे त्याच्यामध्ये इक्वल टू. इक्वल टू म्हणजे आता याच्यामध्ये हा पूर्ण मार्कशीट आहे. तर या मार्कशीट मध्ये मला बघायचं आहे की सारखे सारखे मार्क कोणाला भेटले आहे का. त्यासाठी मी इथं येणार. सर्वात अगोदर आपल्याला इथं अगोदर आपण त्याला फॉर्मॅटिंग लावली आहे, ती जर क्लिअर करायचं असेल तर आपण इथं हा क्लिअर रूल मध्ये जाणार आणि त्याला क्लिअर शेअर करणार. म्हणजे अगोदरची फॉर्मॅटिंग इथं आपल्याला रिमूव्ह होणार. याच्यानंतर हा आपण एरिया सिलेक्ट करून घेणार आणि याच्यानंतर आपण इथं बघणार इक्वल टू. आता इक्वल टू मध्ये मला बघायचं आहे की याच्यामध्ये 85 मार्क कोणाला कोणाला पडले आहे. तर याच्यामध्ये 85 मार्क राहुलला आहे आणि नेहाला आहे. तसेच 90 मार्क कोणाला आहे का, तर नाही. 89, 49, 49 हा स्नेहाला मार्क. म्हणजे आपण त्याच्यामध्ये हा डाटा आपण इथं सहज आपण बघू शकतो. त्याच्यानंतर पुढील ऑप्शन बघणार आहे त्याच्यामध्ये आपण टेक्स्ट दॅट. आता आपण हा वरील जे सगळं डाटा जे यूज केला आपण ते नंबरच्या यूज करून बघितला. आता आपण हा पुढील जो डाटा आहे तो आपण टेक्स्टने बघणार. समजा आपल्याला बघायचं आहे की त्याच्यामध्ये पूजा राहुल हा बघायचा आहे, राहुल होता का, तर आपण टेक्स्टने पण काय करू शकतो, हा डाटा इथं आपण आयडेंटिफाय करू शकतो. त्याच्यानंतर पुढील ऑप्शन आहे डेट वाईज. याच्यानंतर पुढील ऑप्शन बघणार आहे आपण डेट वाईज. तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो, डेट वाईज आपण हा डाटा आयडेंटिफाय करू शकतो. जसं हा पूर्ण आपण डेट सिलेक्ट करून घेणार. डेट सिलेक्ट करून घेतली त्याच्यामध्ये आपण बघू शकता आजच्या तारखेपासून आपल्याला पुढील आपण डेट घेतलेले, त्याच्यामध्ये आपण हा डेट सिलेक्ट करून घेणार. की याच्यामध्ये आपल्याला असं बघायचं की आज काय सेल झालेली आहे का. तर याच्यामध्ये बघू शकता की याच्यामध्ये लॅपटॉप हा आपल्याला सेल झाले आहे. तर किती सेल झाले, एक सेल झालेलं आहे. तर उद्या आपल्याला कोणतं जास्त प्रोडक्ट सेल होऊ शकतो ते आपण इथं बघू शकता. म्हणजे आपण डेट वाईज काय करू शकता, पूर्ण डाटा आपण इथं सहज काढू शकता. जसं मला या हप्त्याचा डाटा काढायचा असेल तर इथं मी दिस वीक क्लिक करून घेणार. जर मला नेक्स्ट वीकचा जर डाटा पाहिजे असेल तर नेक्स्ट वीकचा डाटा मी इथं सिलेक्ट करून घेणार आणि इथं आहे दिस मंथ, हा पूर्ण महिन्याचा आपल्याला इथं डाटा दिसतोय. म्हणजे आपण डेट ऑप्शन यूज यूज करून आपण काही सेकंदामध्ये डेट पण आपण इथं डाटा काढू शकतो. त्याच्यानंतर पुढील ऑप्शन आहे त्याच्यामध्ये डुप्लिकेट व्हॅल्यू. तर हा ही मार्कशीट आहे. तर याच्यामध्ये आपल्याला असं बघायचं आहे की सारखे सारखे मार्क कोणाला पडले आहे का ते आपल्याला इथं आयडेंटिफाय करायचं आहे. त्यासाठी काय करणार आपण इथं हा पूर्ण एरिया सिलेक्ट करून घेणार आणि इथं आपण डुप्लिकेट व्हॅल्यू मध्ये आपण सिलेक्ट करणार. म्हणजे इथं बघू शकता की याच्यामध्ये 85 हा मार्क राहुलला पण आहे आणि नेहाला पण आहे आणि 28 जे मार्क आहे ते करणला पण आहे, अमितला पण आहे. पुढील ऑप्शन आपण बघणार आहे त्याच्यामध्ये टॉप अँड बॉटम.
जर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे की टॉप 3 जे विद्यार्थी आहेत, जे चांगल्या मार्काने पास झालेले ते आपल्याला इथं काढायचे. त्यासाठी आपण काय करणार, हा पूर्ण एरिया सिलेक्ट करून घेणार आणि याच्यानंतर आपण इथं टॉप मध्ये जाणार. तर पहिला ऑप्शन आहे त्याच्यामध्ये टॉप 10. तर टॉप 10 न घेता आपल्याला टॉप 3 विद्यार्थी काढायचे. त्यासाठी आपण 10 ला इथं कट करून घेणार, आपण इथं 3 टाईप करणार. म्हणजे आपण बघू शकता की त्याच्यामध्ये टॉप 3 विद्यार्थीमध्ये राहुल आहे आणि नेहा आहे. जर आपण जर थोडस त्याच्यामध्ये जर मार्क जर चेंजेस केले तर ऑटोमॅटिक तो काय करतो डाटाला, समजा हा 85 मार्क आहे, समजा मी याला जर 4 मार्क जर केला तर हा डाटा काय करतो, ऑटोमॅटिक तो स्वतःला काय करतो, अपडेट करत राहतो. याच्यानंतर पुढील ऑप्शन आहे त्याच्यामध्ये, तर आपल्याला हा जे अगोदरचा डाटा आपण जे बघितलं नंबरने, आता आपल्याला काय करायचं, पर्सेंटेजने बघायचं की त्याच्यामध्ये पर्सेंटेज मध्ये आपल्याला काय करायचं, टॉप 3 बघायचे. तर टॉप 3 मधला हा, त्याच्यामध्ये सर्वात पहिले आपण हा एरिया सिलेक्ट क्लिअर करून घेणार आणि याच्यानंतर आपण कुठे जाणार, टॉप 10 मधला, आणि याच्यामध्ये आपण जाणार टॉप 3 मध्ये. तर टॉप 3 मध्ये जे आहे ते नेहा आपल्याला इथं दाखवत आहे. तसंच आपण काय करणार, आता जे आहे ते आपण बॉटम मध्ये बघणार की सर्वात कमी जे मार्क कोणाला आहे. तर 3 विद्यार्थी कोणते ज्याला सर्वात कमी मार्क आहे, तर आपण इथं टॉप 3 करून घेणार. म्हणजे याच्यामध्ये सर्वात कमी जे मार्क 3 जे विद्यार्थी आहे, इथं आपल्याला डबल नंबर आहे त्याच्यामुळे तो तसं दाखवते. तर आपण इथं नंबर जर चेंजेस करून घेतले, आपण इथं नंबर चेंजेस करून घेऊ पहिले. आपण बघू शकता इथं सर्वात कमी जे मार्क आहे ते अमितला आहे, करणला आहे आणि नेहाला आहे. तसेच जर मला पर्सेंटेज मध्ये बघायचं असेल तर इथून मी याला इथं पहिले क्लिअर करून घेतो आणि याच्यानंतर आपण इथं पर्सेंटेज मध्ये पण बघू शकतो. टॉप टॉप 3 मधले बॉटम मध्ये पर्सेंटेज मध्ये नेहा आहे. आता आपल्याला काय करायचे, अबाव ॲव्हरेज आणि बिलो ॲव्हरेज सगळं बघायचे. त्याच्यामध्ये अबाव ॲव्हरेज जर मी सगळं जर बघितलं तर हे सगळे जे विद्यार्थी अबाव ॲव्हरेजने चांगल्या मार्काने ते पास झालेले. तसंच मग जर मला जर जर बॉटम मध्ये पाहिजे असेल तर इथून आपण बिलो ॲव्हरेज इथं आपण करू शकतो. याच्यानंतर पुढील ऑप्शन आहे त्याच्यामध्ये डाटा बार्स. तर डाटा बार्स म्हणजे हा ऑप्शन आपण काही सेकंदामध्ये आपण डाटा हा काय करू शकतो, इथं आयडेंटिफाय करू शकतो. त्यासाठी काय करणार, आपण हा डाटा बार सिलेक्ट करून घेणार आणि आपण इथं बघू शकता जसे जसे नंबर असेल त्यानुसार हा डाटा काय होतो इथं फिल होते. समजा हा नंबर मी घेतला आणि याच्यामध्ये जर मी काय चेंजेस केला, समजा इथं मी जर 99 जर केला तर या त्या हिशोबाने तुमचा हा डाटा बार काय झालेला आहे इथं फिल झालेला आहे. समजा त्याच्यामध्ये जर तुम्हाला कलर चेंजेस करायचे असेल तर इथून तुम्ही वेगवेगळ्या कलर इथं तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये. याच्यानंतर कलर स्केल, तुम्हाला जर बार नकोय तर तुम्ही इथं कलरद्वारे पण हा डाटा तुम्ही इथं दाखवू शकता. त्यासाठी सर्वात पहिले आपण क्लिअर करून घेणार जुनं आणि इथं कलर स्केल मध्ये पण आपण बघू शकता. याच्यामध्ये ग्रीन आहे, येलो आहे, वेगवेगळ्या कलरने आपण त्याला काय करू शकतो इथं बघू शकतो. याच्यानंतर शेवटचा ऑप्शन आहे आपला आयकॉन. तर आयकॉनने हा डाटा तुमचा इथं सहज तुम्हाला इथं आयडेंटिफाय करू शकता. याच्यामध्ये बघू शकता इथं वेगवेगळे त्यांनी ऑप्शन इथं आपल्याला दिले आहे. वेगवेगळ्या प्रकारे आपण तुम्ही हा ऑप्शन इथं असं यूज करू शकतो. इथं आपला हा कंडिशन फॉर्मॅटिंग हा ऑप्शन इथं संपला आहे. व्हिडिओ जर उपयुक्त वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि